तर मंडळी, नेमकं असं काय घडलं की अवनी नमीवर एवढी जोरात ओरडली की नमी अक्षरशः रडायला लागली. अवनी आणि राजाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये धोंडीबाने अवनी आणि राजाचं लग्न का बरं लावलं आणि यशोधन समोर अवनीने कोणत्या सत्याचा उलगडा केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा ट्विस्ट एपिसोड शेवटपर्यंत बघा. पण सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही व्हिडिओ तर बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा ट्विस्ट. तर मंडळी, मागील ट्विस्ट एपिसोड मध्ये आपण बघितलं होतं की फक्त राजाचं लग्न झालंय आणि हे गावातल्या लोकांना कळावं, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय आणि आमचं घर आता शापमुक्त झालंय, ही गोष्ट गावातल्या लोकांना पटवून देण्यासाठी धोंडीबाने घरी एक रिसेप्शन पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. रिसेप्शन पार्टीची सर्व तयारी यशोधन, पाण्या, धन्या आणि धोंडीबा या चौघांनी केलेली असते. सगळं अगदी सागर संगीत केलेलं असतं आणि गावातील लोक आता येऊन बसलेले असतात. सर्वजण राजा आणि अवनीची वाट बघत असतात की राजा आणि अवनी कधी येतील. गावातील लोक खुर्चीवर येऊन बसलेले असतात आणि लोकांमध्ये आपापसात गप्पा सुद्धा होत असतात की अरे, यांची सून तर काही येणार नाही, कारण ती तर पळून गेली आहे ना. कारण सुला आत्याने सगळ्या गावात केलेलं असतं की धोंडीबाची सून लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पळून गेली आहे. त्यामुळे धोंडीबाने जी रिसेप्शन पार्टी सर्वांना दिलेली असते ती खोटी आहे आणि राजा आणि अवनी काही येणार नाही म्हणून लोक हसत असतात. आता धोंडीबाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की राजा आणि अवनी अजून कसे नाही आले. यशोदम, पाण्या, धन्या हे सुद्धा टेन्शन मध्ये असतात आणि नेमकं मित्रांनो होतं असं की त्याच वेळी राजा आणि अवनी घरी आलेले असतात. राजा आणि अवनी जेव्हा ते रिसेप्शन पार्टीचा एवढा देखावा बघतात तर दोघं एकमेकांकडे बघू लागतात आणि मग राजा यशोधनला विचारतो की यशोदा, अरे हे सगळं काय आहे. तेव्हा यशोधन म्हणतो की अरे, तुम्ही लग्न केलं परंतु गावातील लोक यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हते. अवनीच्या वडिलांना भेटायला तुम्ही घरातून निघालात, पण लोकांनी मात्र त्या गोष्टीचा उलटच विचार केला आणि त्यांना वाटलं की अवनी ही लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पळून गेली आहे आणि म्हणूनच अण्णांनी हा मोठा निर्णय घेतला आणि गावाला रिसेप्शन पार्टी दिली आहे. आणि हे तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे, कारण तुमचं लग्न तर झालं पण पोलीस स्टेशन मध्ये झालं, सगळ्या लोकांसमोर झालं नाही, म्हणून तुमच्यासाठी आम्ही ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे. असं म्हटल्यावर अवनी आणि राजा एकमेकांकडे बघू लागतात. त्यांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं. एकतर अवनी आधीच एका गोष्टीतून बाहेर आलेली असते, ते म्हणजे तिला वडिलांना भेटू दिलेलं नसतं आणि दुसरी गोष्ट महेशने धक्के मारून तिला घराबाहेर काढलेलं असतं. आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये जेव्हा ती रात्रीच्या वेळी घरी येते तेव्हा हा सगळा देखावा बघून तिला प्रचंड राग आलेला असतो. राजाकडे अगदी रागाने बघत असते आणि सगळ्या लोकांसमोर डायरेक्ट घरात निघून जाते. आता ती डायरेक्ट घरात निघून गेल्यामुळे सगळे लोक पुन्हा चर्चा करू लागतात की काय झालं असेल, यांची सून अशी डायरेक्ट कशी काय घरात निघून गेली. मग यशोधन राजाला विचारतो की राजा, अरे काय झालंय, अवनीचं तुझं काही भांडण वगैरे झालंय का. तेव्हा राजा म्हणतो की यशोदा, अरे तुम्हाला हे सगळं कोणी करायला लावलं होतं. अवनीला हे अजिबात आवडलेलं नसणार आहे. अरे, हे सगळं करण्याच्या आधी मला एकदा विचारायला तरी हवं होतं. यशोधन म्हणतो की अरे, आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं की तुम्हाला दोघांना खूप आनंद होईल की तुमच्या पार्टीसाठी आम्ही एवढे कष्ट घेतलेत. यशोधन त्याला म्हणतो की जाऊ दे, आता जे काही झालंय ते होऊ दे, परंतु तू एक काम कर, घरामध्ये जा आणि पहिल्यांदा कपडे चेंज करून ये आणि अवनीला सुद्धा सांग, कारण सगळी लोक वाट बघताय तुमची. राजाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता करायचं तर करायचं काय आणि अवनीला या गोष्टी कसं मनवायचं, कारण अख्खा गाव आता आशीर्वाद बंगल्याच्या समोर बसलेला असतो, ते म्हणजे फक्त राजा आणि अवनीला स्टेजवर बघण्यासाठी. आणि अवनी मात्र या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही हे राजाला चांगलंच माहित असतं. तरी सुद्धा राजा हिम्मत करून अवनीकडे जातो. अवनीला तो म्हणतो की अवनी, प्लीज माझी फक्त एवढी गोष्ट ऐक, मी तुझ्या पाया पडतो, परंतु तू रेडी होऊन बाहेर चल. अवनी म्हणते मला जमणार नाही. हे बघ, ऑलरेडी आपण खूप खोटं बोललोय, माझ्याही घरच्यांशी खोटं बोललोय आणि तुझ्याही घरच्यांशी खोटं बोललोय आणि त्याचे काय परिणाम झाले हे आपण बघितलंय. आता मला हे खोटं खोटं नाही खेळायचंय. भलेही माझे स्वप्न नाही होऊ देत पूर्ण, परंतु मला आता हा ड्रामा नाही करायचाय. मला लोकांना नाही फसवायचंय.
तेव्हा राजा म्हणत असतो, हो मला कळतंय, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण बघ ना, मला जर ह्या गोष्टी आधी माहित असत्या की घरच्यांनी रिसेप्शन पार्टीची सगळी तयारी केलीये, तर मी तुला इथे आणलंच नसतं. पण अगं जे पण काही झालंय ते माझ्याही कंट्रोलच्या बाहेर आहे. मलाच माहित नव्हतं की असं काही केलंय यांनी. आणि आता तूच या गोष्टीचा विचार कर की गावातील सगळे लोक बाहेर येऊन बसले. ऑलरेडी सगळे आम्हाला हसतात, आमच्या नावावर थुकतात. पण जर आता तू जर बाहेर यायला नकार दिला आणि जर तू लोकांसमोर नाही आलीस, तर लोक पुन्हा आमच्या तोंडात शेण घालतील आणि मग सुला आत्याला तर बोलायलाच होईल. अवनी म्हणते की मग मग मी काय करू? माझा काय संबंध या लोकांशी आणि या गावाशी? मी म्हटले होते का तुझ्या घरच्यांना की रिसेप्शन पार्टी ठेवा? कोणाला विचारून त्यांनी हा निर्णय घेतला? राजा म्हणतो की हो कळतंय मला, मला समजतंय, परंतु आपण कायच करू शकतो आता? आपल्या कंट्रोलमध्ये कुठलीही गोष्ट नाहीये. आपल्याला आता लोकांसमोर जावंच लागेल, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. अवनी राजाला सांगते की तुला जायचं तर तू एकटा लोकांसमोर जाय, परंतु मी मात्र लोकांसमोर येणार नाही. अवनीने अगदी स्पष्ट भाषेत राजाला सांगितलेलं असतं. राजाला टेन्शन येतं आणि गावातील लोक सुद्धा आता धोंडीबाला विचारू लागतात, अरे तुझी सून बाहेर काय येत नाहीये? धोंडीबाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की काय झालं असेल. सगळ्या गावातल्या लोकांना तो उत्तर देत असतो की काळजी करू नका, येणार आहे ती, येणार आहे. शेवटी यशोधनला काहीतरी गडबडच वाटते. मग यशोधन एक काम करतो, नम्रताला सांगतो की तू एक काम कर, तू वहिनीला तयार कर, कारण ती एकटीच आहे, तिला काही सुचत नसेल, तू जर तिच्या मदतीला गेली तर ती पटपट आवरेल. मग नम्रता आता सगळ्यात पहिल्यांदा अवनीकडे जाते. अवनी मात्र तशीच बसलेली असते, तिने काहीही आवरलेलं नसतं. नमी तिला म्हणते की अगं काय करतीयेस, तुझं अजून काहीच आवरलं नाहीये आणि गावातील सगळे लोक बाहेर येऊन बसले, तुमची वाट बघताय, चल बरं मी तुला पटपट आवरून देते. तेव्हा अवनी म्हणते की मला नाही आवरायचंय. नमी म्हणते की अगं असं काय करतीयेस, मी आले आता, मी तुला पटपट आवरून देते. मला माहितीये तू मोठ्या घरातली मुलगी आहेस, तुला साडी वगैरे काही नेसता येणार नसेल, म्हणून मला यशाने आत्ताच सांगितलं की तू तिच्याकडे जाऊ नये. चल बरं आपण पटकन साडी नेसायला घेऊयात. अवनी आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी सांगते ना तू इथून जा म्हणून. मला साडी वगैरे काही नेसायची नाहीये आणि मला बाहेरही यायचं नाहीये. तुमचं तुम्ही करा ते रिसेप्शन. अवनी खूप जोरात आता नमीवर ओरडलेली असते, कारण अवनी स्वतः फ्रस्ट्रेट असते. नमीला इतकं वाईट वाटतं की नमीच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि नमी आता बाहेर निघून जाते. यशा तिला विचारतो की नमे काय चाललंय, अगं तू वहिनीला काय घेऊन नाही आलीस? तेव्हा नमी सांगते की अवनी माझ्यावर खूप जोरात ओरडली आणि ती अजून रेडीही झाली नाहीये आणि ती बाहेर यायला नकार देते. यशा आता काय करायचं, गावातील सगळे लोक तर बाहेर येऊन बसलेत. यशोधन म्हणतो की थांब, आता मलाच काहीतरी करावं लागेल. यशोधन घरामध्ये जातो, त्यावेळी राजा देखील तिथे असतो, कारण तो अवनीला समजावत असतो. पण अवनी राजाचं काहीच ऐकत नसते, हे आता यशोधनला कळलेलं असतं. मग यशोधन अवनीला म्हणत असतो की काय झालंय अवनी, तू बाहेर काय येत नाहीये? तेव्हा अवनी म्हणते की मला नाही करायचंय हे रिसेप्शन आणि मला नाही तुमच्या या खोट्या जगात सामील व्हायचंय. मग यशोधन तिला विचारतो की खोट्या जगात म्हणजे? मग आता अवनी सांगू लागते की कारण हे लग्न खोटं आहे. हे ऐकल्यावर यशोधनला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो की काय? मग अवनी सांगते की हो, हे लग्न खोटंय, हे लग्न मजबुरीमध्ये झालंय. मग अवनी घडलेला सगळा प्रकार यशोधनला सांगते की माझा आणि राजाचा काहीही संबंध नव्हता, ना आमचा प्रेम संबंध होता. राजा आमच्या घरी नोकरी करत होता आणि माझं लग्न एका मुलाशी ठरलेलं होतं, ज्याच्याशी मला लग्न नव्हतं करायचं आणि म्हणून मी घरातून पळून आले आणि त्यासाठी मला राजाने मदत केली. आता इथे आल्यानंतर मी पुन्हा पुण्याला जाणार आहे माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि या लग्नामध्ये मला काहीच एक इंटरेस्ट नाहीये. राजाला आणि मला पोलीस स्टेशनमध्ये लग्न करावं लागलं, याचं रिझन फक्त आणि फक्त मजबुरी आहे की त्यावेळी आम्हाला काही सुचलं नाही आणि आम्हाला ते पाऊल उचलावं लागलं. याचा अर्थ असा नाहीये की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे लग्न खरंय. जेव्हा अवनी हे सगळं बोलते तेव्हा यशोधरला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि आतापर्यंत त्याने जे राजा आणि अवनीच्या लग्नाचे स्वप्न रंगवलेले असतात, एका क्षणात ते विस्कळीत झालेले असतात आणि शेवटी त्याच्या मनातही तीच गोष्ट असते की सुला आत्याचा शाप शेवटी खरा ठरलाच. बाईचा आशीर्वाद काय आपल्या घराला लागणार नाही आणि अवनी एक ना एक दिवस घर सोडून जाणार आहे. पण आता सगळ्यात मोठं टेन्शन असतं की गावातील लोकांचं, कारण बाहेर सगळे लोक येऊन उभे असतात आणि चर्चा करत असतात की अवनी अजून बाहेर का नाही आली. त्यामुळे यशोधन आता अवनी समोर हात जोडतो आणि अवनीला तो म्हणतो की मला सगळं मान्य आहे, मला या गोष्टीबद्दल काही माहित नव्हतं. जर कदाचित आम्हाला या गोष्टीचा अंदाज जरी असता ना, तरी सुद्धा आम्ही ही रिसेप्शन पार्टी ऑर्गनाइजच केली नसती.
आम्ही यातलं काहीही केलं नसतं ज्याने तुला त्रास होईल. परंतु आता आमच्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये. गावातील लोक बाहेर येऊन बसलेत. मला माहितीये की तुमचं लग्न खोटंय. मला हेही माहितीये की तू एक ना एक दिवस हॉस्टेलला निघून जाणार आहेस, हे घर सोडून निघून जाणार आहेस. परंतु आता ही सिच्युएशन सांभाळणं खूप अवघड झालंय. गावातील लोक आता तुझ्या नावाने ओरडताय. हे बघ, जर तू बाहेर आली नाही तर गावासमोर आमचा प्रचंड अपमान होईल आणि गाव पुन्हा आम्हाला वाईट टाकेल. आमच्याशी कोणी बोलणारही नाही आणि अजूनही माझ्या 2 भावांची लग्न बाकी आहेत. माझं लग्न बाकी आहेत. तू फक्त या गोष्टीचा एकदा विचार कर. हे बघ, आमच्या घरामध्ये कधीही आम्हाला बाईचा आशीर्वाद लाभलेला नाहीये. पहिल्यांदा आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय. मला माहितीये की तू निघून जाशील. कधी ना कधी तू हॉस्टेलला जाणार हे माहीत असून सुद्धा मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तू फक्त आमची थोडीशी इज्जत ठेव. कारण माझे वडील खूप खुश आहेत. एवढ्या दिवसांनंतर मी त्यांना एवढं खुश बघितलंय आणि त्यांनीच गावाला पार्टी दिलेली आहे. प्लीज तू त्यांचं मन मोडू नकोस. मी तुझ्या पाया पडतो. आता यशोधन डायरेक्टली अवनीच्या पाया पडायला लागलेला असतो. शेवटी अवनीलाही वाईट वाटतं. राजा सुद्धा अवनीला म्हणत असतो की आतापर्यंत तुम्ही जे म्हणालात ते मी तुमच्या घरच्यांसाठी आणि तुमच्यासाठी केलं. परंतु माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आता प्लीज माझ्या घरच्यांसाठी तुम्ही एवढीच गोष्ट करा. मग अवनीलाही वाईट वाटतं की खरंच राजाच्या घरच्यांनी ऑलरेडी माझ्यासाठी खूप काही केलंय. मग ते विवानला किडनॅप करणं असू दे, त्यानंतर जेव्हा महेशचे गुंड हे घरी आले होते तेव्हा धन्याला किती मार लागला होता आणि जेव्हा मी या घरामध्ये आले तेव्हा मात्र सगळ्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली आणि मला तर यांच्यासाठी एवढं करायलाच पाहिजे. अवनी असा विचार करत असते, पण तिने यशोधनला काहीही सांगितलेलं नसतं की मी बाहेर येणार आहे की नाही. शेवटी यशोधनला असं वाटतं की अवनी काही बाहेर येणार नाही, त्यामुळे आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. बाहेर जाऊन सगळ्या लोकांना सांगायचं की अवनी आणि राजा बाहेर यायला नकार देताय आणि ही रिसेप्शन पार्टी इथे संपतीये. कारण गावातील लोक जी वाट पाहत असतात, त्यामुळे आता यशोधनने हा निर्णय घेतलेला असतो. यशोधन बाहेर जातो, स्टेजवर उभा असतो आणि तो म्हणणारच असतो की आम्हाला माफ करा की आम्ही ही रिसेप्शन पार्टी दिली, परंतु राजा आणि अवनी दोघांचंही लग्न हे खरं नाहीये, हे लग्न खोटं आहे. यशोधन सगळ्या गावासमोर सांगणारच असतो. पण त्यावेळी होतं असं की अवनी त्यावेळी तयार होऊन आलेली असते बाहेर आणि राजा जेव्हा तिला बघतो तेव्हा त्याला खूप आनंद झालेला असतो. यशोधनलाही खूप आनंद झालेला असतो आणि यशोधन तिला थँक यू म्हणतो की तू आमची लाज राखलीस. खरंच तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. मग अवनी आणि राजा दोघंही स्टेजवर जातात. सर्वजण राजा आणि अवनीसाठी भेटवस्तू घेऊन आलेले असतात. त्यांना ते देतात, त्यांचं अभिनंदन करत असतात आणि तेव्हा कुठे गावाला विश्वास बसलेला असतो की राजा आणि अवनीचं खरोखर लग्न झालेलं आहे आणि राजा आणि अवनी खरंच कपल आहे. परंतु तरी सुद्धा धोंडीबाला आता गावातल्या लोकांची जिरवायचीच असते आणि सुला आत्याची सुद्धा जिरवायची असते. त्यामुळे धोंडीबाने मोठा निर्णय ऑलरेडी घेऊन ठेवलेला असतो. धोंडीबाने एक मंगळसूत्र ऑलरेडी तो घेऊन आलेला असतो आणि धोंडीबा आता सगळ्या गावासमोर पुन्हा एकदा राजा आणि अवनीचं लग्न लावणार असतो आणि या गोष्टीचा काडी मात्र अंदाज राजा, अवनी आणि घरातल्या कोणालाच नसतो. धोंडीबा आता त्यांच्या जवळ येतो आणि तो राजाच्या हातामध्ये मंगळसूत्र देतो. धोंडीबा राजाला सांगतो की राजा, आता तू एक काम कर, सगळ्या गावासमोर आपल्या सुनबाईच्या गळ्यात मंगळसूत्र घाल आणि लोकांना पण कळू दे की तुमच्या दोघांचं लग्न झालंय. म्हणजे पुन्हा आपल्या घराकडे बोट दाखवण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असं तो सुला आत्याकडे बघूनच म्हणत असतो. राजाचे हात तेव्हा थरथर थरथर कापत असतात, कारण अवनीची त्याला प्रचंड भीती वाटत असते. कारण अवनी कशी बशी या रिसेप्शन पार्टीसाठी तयार झालेली असते. आता लग्नासाठी कशी तयार होणार हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि अवनी सुद्धा रागाने राजाकडे बघत असते. पण धोंडीबा मात्र खूपच एक्साइटेड असतो. धोंडीबा सारखा फोर्स करत असतो की राजा, तू सुनबाईला मंगळसूत्र घाल, घाल तू लोकांसमोर मंगळसूत्र तिला आणि सगळ्यांना कळू दे की सुनबाई आता आपल्या घरातली खरी सुनबाई आहे. अवनीकडे आता कुठलाही पर्याय नसतो आणि ती नाही सुद्धा म्हणू शकत नसते, कारण ती जर नाही म्हटली तर मात्र गावातल्या सगळ्या लोकांवर त्याचा परिणाम होणार असतो. कारण गावातील सगळे लोक आलेले असतात आणि तिथे अवनी नाही म्हणू शकत नसते आणि राजा सुद्धा आता मजबूर असतो आणि शेवटी राजा अवनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि पुन्हा एकदा राजा आणि अवनीचं लग्न आता गावासमोर झालेलं असतं, तेही राजाच्या गावात, गावातल्या लोकांसमोर आणि धोंडीबा समोर. तेव्हा धोंडीबा लग्न झाल्यानंतर अक्षरशः नाचत असतो. त्याला प्रचंड आनंद झालेला असतो
की शेवटी आता गावातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं असतं की राजा आणि अवनीचं लग्न झालंय. त्यामुळे पुन्हा कोणीही आमच्या घराकडे बोट दाखवणार नाही आणि आमच्या घराला कुठल्याही बाईचा शाप लागलेला नाहीये. ही गोष्ट इथं प्रूव्ह झाली म्हणून धोंडीबा खूपच खुश असतो, नाचत असतो आणि आता तो सगळ्या लोकांना सांगतो की सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी जेवूनच जायचंय. मग सगळे लोकं जेवणाचा आनंद घेतात. काही लोक अवनी आणि राजासोबत फोटो काढायला स्टेजवर येत असतात. तेव्हा अवनी आणि राजाचं दोघांचंही तोंड मात्र पडलेलं असतं. कारण त्या दोघांचं ऑफिशियली पुन्हा एकदा गावासमोर लग्न झालेलं असतं. या गोष्टीचा पुढे काय परिणाम होणार आहे मित्रांनो, हे तुम्हाला आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यामुळे पुढील ट्विस्ट एपिसोड पाहायला अजिबातच विसरू नका. आणि खरंच तुम्ही खूप खूप छान छान कमेंट करतात. मला कमेंट वाचून खूप आनंद होतो आणि एक अमित कामने म्हणून आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे ट्विस्ट एपिसोड सांगतात त्यामध्ये एक वेगळी स्टोरी असते आणि टुडेजमध्ये एक वेगळी स्टोरी असते. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की 100% मी जे तुम्हाला सांगितलंय ट्विस्ट एपिसोडमध्ये तेच तुम्हाला डेली एपिसोडमध्ये बघायला मिळेल असं नाही. परंतु हो, 90% मी तुम्हाला हे सांगू शकते की मी तुम्हाला जे सांगते तेच पुढे घडू शकतं. आणि तुम्ही जर आताचे डेली एपिसोड चेक करत असाल तर आपण ट्विस्टमध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण कधी-कधी मालिकेचे जे मेकर्स आहेत ते त्यांच्या पद्धतीने कथेनुसार मालिकेत वेगळा चेंज आणू शकतात आणि आपण जे एपिसोड्स बनवतो ते बाकीच्या भाषांतील ज्या मालिका आहेत त्यांच्या रिमेकवरून बनवत असतो. त्यामुळे या सगळ्याची नोंद प्रत्येकाने घ्यावी की आपण जे ट्विस्ट एपिसोड सांगतो ते 100% होईल असे नाही, परंतु 90% हे असंच घडू शकतं. धन्यवाद.